नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण इसवी सन 1600मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये झाली. सुरुवातीला इंग्रजांनी फक्त व्यापारच या ठिकाणी केला आणि नंतरच्या काळामध्ये भारताच्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन इंग्रजांनी प्लासीची लढाई असेल, बक्सरची लढाई असेल, या लढायांमधून आपला धाक भारतामध्ये निर्माण केला. नंतरच्या काळामध्ये त्यांनी मराठी असतील, शीख असतील यासारख्या सत्तांचा पाडाव केला आणि पूर्ण भारतामध्ये त्यांनी आपली सत्ता निर्माण केली. पूर्ण भारतामध्ये सत्ता निर्माण केल्यानंतर इंग्रजांनी भारतामध्ये किंवा भारतीय समाजामध्ये अनेक बदल केले आणि या बदलामुळे या ठिकाणची जी भारतीय जनता आहे ती भारतीय जनता दुखावली गेली. त्यामध्ये महसूल व्यवस्था असेल, न्याय व्यवस्था असेल, व्यापार व्यवस्था असतील, यामुळे सामान्य जनता दुखावली गेली आणि याचीच परिणिती, याचाच उद्रेक म्हणजेच 1857चा स्वातंत्र्य लढा. बघा, म्हणजे विचार करा, जवळजवळ 1600मध्ये स्थापन झालेली ईस्ट इंडिया कंपनी, नंतरच्या काळामध्ये भारतामध्ये निर्माण झालेली इंग्रजी राजवट आणि या राजवटीच्या अनियंत्रित कारभारामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीमुळे 1857चं बंड भारतीयांनी इंग्रजाविरुद्ध केलं आणि या बंडाची माहिती आपण या पाठाला बघणार आहोत. बघा, 1857चं बंड हे आपल्याला माहीत जर झालं असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे. बघा, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चं समर या नावाचं पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामध्ये त्यांनी 1857चं जे स्वातंत्र्य लढा आहे, उठाव आहे, तो कशा प्रकारे करण्यात आला याची माहिती त्या पुस्तकात दिलेली आहे. बघा, आपण 1857चं जर बंड जर बघितलं तर या बंडामुळे भारतीयांमध्ये स्वातंत्र्याविषयी आवड निर्माण झाली. परंतु 1857च्या पूर्वी देखील अनेक उठाव इंग्रजाविरुद्ध झालेले आहेत. ते आपण बघा पहिल्या घटकात बघणार आहोत. 1857च्या पूर्वीचे उठाव म्हणजेच बघा, आपण जर 1857च्या अगोदरची परिस्थिती जर बघितली तर ज्या ज्या भागामध्ये इंग्रजांनी सत्ता स्थापन केली तेथील लोकांना इंग्रजांचे शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. बघा, प्रत्येक स्तरातून इंग्रज सामान्य जनतेचे शोषण करत होते आणि याची जाणीव भारतीयांना झाली आणि म्हणून भारतीय इंग्रजी सत्तेविरुद्ध उठाव करू लागले. असंतोष वाढत गेला. त्यामध्ये शेतकरी असेल, सामान्य जनता असतील, भारतीय व्यापारी असतील, हे सर्व इंग्रजांविरुद्ध लढाईमध्ये उभे ठाकले. त्यामध्ये बघा 1857च्या काळामध्ये बघा संन्याशांचा लढा असेल किंवा आदिवासींनी दिलेला लढा असेल, फकीरांचा लढा असेल, अगदी गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारतामध्ये सुद्धा 1857 पूर्वी अनेक उठाव, अनेक लढे भारतीय जनतेने दिलेले आहेत. त्यामध्ये उमाजी नाईक यांनी जो दिलेला लढा आहे तो लढा अतिशय प्रसिद्ध आहे. बघा, उमाजी नाईक यांनी आपल्या रामोशी बांधवांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इंग्रजी सत्ता झुगारून टाकण्याचे आवाहन केलं. त्यामध्ये पुणे असेल, सातारा, अहमदनगर, नाशिक, भोर या भागामध्ये त्यांनी आपला दबदबा निर्माण केला आणि अशा प्रकारे उमाजी नाईक यांनी 1857 पूर्वी इंग्रजी सत्ता उलटून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु 1832मध्ये उमाजी नाईक यांना काय झाली, अटक झाली आणि उमाजी नाईकांना पुण्यातील शुक्रवार पेठेमध्ये जे पिंपळाचं झाड आहे बघा, आज त्या ठिकाणी तहसील कार्यालय आहे, त्या तहसील कार्यालयासमोर एक पिंपळाचं झाड आहे. त्या झाडाला
उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आली आणि जवळजवळ 3 दिवस त्यांचं प्रेत ते तसंच लटकून ठेवण्यात आलेलं होतं. म्हणजेच अशा प्रकारे 1832मध्ये उमाजी नाईक यांचा मृत्यू झाला आणि अशा प्रकारे त्यांचा लढा देखील संपुष्टात आला. बघा, नंतरच्या काळामध्ये भारतातील काही आदिवासी जमातींनी इंग्रजाविरुद्ध लढा पुकारला. त्यामध्ये या जमातींना उदरनिर्वाह करत असताना जंगलाशी निगडीत राहावं लागत असे. परंतु इंग्रजांनी निर्माण केलेले जे जंगल कायदे आहे त्या जंगल कायद्यामुळे या आदिवासींना शिकार असेल किंवा जंगलातील लाकूडतोड असेल यावर निर्बंध आले आणि त्यामुळे आदिवासींनी त्यांच्या विरुद्ध लढा दिला. बघा, त्यामध्ये आपण जर बघितलं तर छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील गोंड, संथाळ, भिल्ल, कोळी, रामोशी यासारख्या आदिवासी जमातींनी काय केलं, इंग्रजांविरुद्ध 1857 पूर्वी लढा देण्याचा प्रयत्न केला. बघा, अगदी आपण जर बघितलं तर आदिवासी असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील, यांनी काय केलं की 1857 पूर्वी भारतातून इंग्रजी सत्ता उलटून टाकण्याचा प्रयत्न केला. बघा, ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेमध्ये अनेक भारतीय सैनिक होते. या भारतीय सैनिकांना देखील दुय्यम दर्जाची वागणूक दिली जायची आणि म्हणून भारतीय सैनिकांनी देखील 1857 पूर्वी इंग्रजाविरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न केला. बघा, 1806 साली बेल्लोर या ठिकाणी, तर 1824 साली बराकपूर उठावाने या उठावाला सुरुवात झाली. म्हणजेच अशा प्रकारे भारतीय सैन्याने देखील 1857 पूर्वी इंग्रजांविरुद्ध लढा दिलेला होता. बघा, परंतु हे सर्व लढे ज्या परिसरात झाले ते स्थानिक स्वरूपाचे आणि एकाकी होते. लक्षात घ्या, म्हणजे हे जे लढे आहेत, हे लढे जे आहेत हे स्थानिक पातळीवर पुरतेच मर्यादित होते किंवा एक विशिष्ट गटच इंग्रजाविरुद्ध लढत होता. आणि त्यामुळे हे जे 1857 पूर्वीचे जे लढे आहेत हे लढे काय झाले, अयशस्वी झाले आणि ते मोडून काढण्यामध्ये इंग्रज सरकारला सहज यश आले. बघा, परंतु बघा, हा असंतोष दडपला गेला परंतु तो नाहीसा झाला नाही आणि 1857मध्ये या स्वातंत्र्य युद्धाचा भडका उडाला आणि ब्रिटिश कंपनी विरुद्ध अनेक लढे उभे राहिले. बघा, म्हणजेच अशा प्रकारे 1857ची जी पाळंमुळं आहेत ती अतिशय जुने, अगदी 1832 असेल किंवा त्याही पूर्वीपासून आदिवासी असतील, सामान्य शेतकरी असतील, व्यापारी असतील, यांनी इंग्रजाविरुद्ध लढे दिले आणि हे लढे जरी चिरडण्यात इंग्रजी सत्तेला यश आलं असेल परंतु त्याची खतखत, त्याचा वणवा मात्र 1857च्या बंडामध्ये पुन्हा दिसून आला आणि भारतातील विविध जनतेमध्ये साठलेला जो असंतोष आहे हा असंतोष या 1857च्या बंडाने समोर आला. बघा, या बंडामुळे अगदी इंग्रजी सत्तासुद्धा हादरून गेली. आणि मग आपण या बंडाची माहिती पाहत असताना आपण बघणार आहोत की या उठावाची कारणं कोणती आहेत. बघा, हा उठाव का झाला याची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, इंग्रज ज्यावेळेस भारतात आले, अगदी आपण बघितलं की भारतावर इंग्रजांपूर्वी अनेक परकीय सत्ताधीशांनी आक्रमण केलेले होते, प्रचंड प्रमाणात लूट केलेली होती. परंतु या ठिकाणची जी आर्थिक परिस्थिती आहे त्या आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांनी कोणतेही बदल केले नाही. परंतु इंग्रजांनी भारतामध्ये आपली सत्ता निर्माण केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी अनेक आर्थिक बदल केले आणि त्याचा फटका सामान्य शेतकरी असेल, व्यापारी असेल, कारागीर असतील यांना बसला. त्यामुळे काय झालं की अनेक लोक बेरोजगार झाले आणि त्यामुळे हे जर सर्व शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, कारागीर आहेत, हे 1857च्या बंडामध्ये सहभागी झाले. बघा, अगदी आपण बघितलं की कायमधारा पद्धत असेल, महसूल गोळा करण्याच्या इतर पद्धती असतील, या पद्धतीमुळे शेतकरी पूर्ण कर्जबाजारी झाला, नवे शेतकरी भूमिहीन झाला. नंतरच्या काळामध्ये व्यापारातील धोरणाच्या बदलामुळे या ठिकाणचे जे कारागीर आहेत हे कारागीरसुद्धा काय झाले, बेकार झाले आणि या कारागिरांमध्ये सुद्धा इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला. म्हणजेच शेतकरी असेल, कारागीर असतील, यांनी काय
केलं की आपल्यावर होत असलेले जे अन्याय आहेत ते अन्याय दूर करण्यासाठी 1857च्या लढ्यामध्ये सहभाग घेतला. बघा अगदी आपण जर बघितलं तर व्यापारी असतील, शेतकरी असेल, सामान्य जनता असतील, या सारख्या लोकांनी एकत्रितपणे 1857च्या लढ्यामध्ये सहभाग घेतला. बघा नंतरचं कारण आहे सामाजिक कारण. बघा इंग्रज आपल्या चालीरीती असतील, परंपरा असतील, रूढी असतील यामध्ये हस्तक्षेप करत आहे असं भारतीयांना वाटू लागले. त्यामध्ये सती प्रथाबंदी असेल, विधवा विवाह असतील, यासारखे कायदे इंग्रजांनी केले आणि त्यामुळे आपल्या जीवन पद्धतीमध्ये इंग्रज सरकार बदल करू पाहत आहे अशी जाणीव भारतीय जनतेमध्ये निर्माण झाली आणि म्हणून 1857च्या बंडामध्ये भारतीय समाज एकवटीने उतरला. बघा नंतरचं कारण आहे राजकीय कारण. बघा 1857 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्य आपल्या ताब्यात घेतले. आपण अगोदरही बघितलं की इंग्रजांनी भारतात आपली सत्ता निर्माण करण्यासाठी अनेक राज्य खालसा केली आणि त्यामुळे संस्थानिकांना आपलं सार्वभौमत्व गमावं लागलं. संस्थानिकामध्ये नाराजी निर्माण झाली आणि त्यामुळे 1857चं जे बंड आहे त्या बंडामध्ये अनेक संस्थानिक हे सहभागी झाले. बघा अगदी काही संस्थांनी तर दत्तक पुत्र वारसा हक्क नामंजूर करून इंग्रजांनी काय केले, खालसा केली आणि त्यामुळे संस्थानिकांमध्ये इंग्रजाविरुद्ध काय निर्माण झाला, असंतोष निर्माण झाला. म्हणजे हे राजकीय कारण आहे. नंतर बघा हिंदी सैनिकातील असंतोष. अगदी आपण बघितलं की कंपनी सरकारच्या सैन्यामध्ये अनेक भारतीय सैनिक होते. या भारतीय सैनिकांना दुय्यम वागणूक दिली जायची, त्यांना इंग्रजी अधिकाऱ्यांपेक्षा कमी पगार दिला जायचा आणि त्यामुळेच 1857च्या बंडामध्ये या सैनिकांनी देखील सहभाग घेतला. बघा अगदी भारतीय सैनिकांना देणे जाणारे जे भत्ते आहेत ते भत्तेसुद्धा काय केले गेले, कमी केले गेले आणि त्यामुळे भारतीय सैनिक जे आहेत हे भारतीय सैनिक 1857च्या बंडामध्ये सहभागी झाले. बघा नंतर आहे तत्कालिक कारण. बघा ब्रिटिशांनी 1856मध्ये लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्यात. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसं दिली आणि त्या बंदुकीची जी काडतुसं आहे त्या काडतुसावरील जे आवरण आहे ते आवरण दाताने तोडावे लागत असत. बघा म्हणजे त्या काडतुसाचा जर वापर करायचा असेल तर त्या सैनिकाला ती काडतुसं दाताने तोडावी लागत असेल आणि त्या काडतुसावर जे आवरण आहे त्या आवरणाला गाईची आणि डुकराची चरबी लावलेली आहे अशी बातमी चहूकडे पसरली आणि यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामुळे काय झालं, 1857चं बंड सुरू झालं. म्हणजेच बघा आपल्याला माहीत आहे की गाय ही हिंदूंना पवित्र आहे आणि डुक्कर हे मुस्लिम धर्मियांना निषिद्ध आहे आणि या एनफिल्ड ज्या बंदुका आहेत या बंदुका वापरण्यासाठी जी काडतुसं दिली जायची त्या काडतुसावरील आवरण देखील गाय आणि डुक्कर यांच्या चरबीपासून बनवलेलं होतं आणि त्यामुळेच हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील या सैनिकामध्ये असंतोष निर्माण झाला आणि 1857चं बंड सुरू झालं. बघा नंतर खऱ्या अर्थाने 1857च्या बंडाला सुरुवात. बघा चरबी लावलेली जी काडतुसं आहेत ती काडतुसं भारतीय सैनिकांनी वापरण्यास विरोध केला आणि बघा अशा विरोध करणाऱ्या सैनिकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आणि ही कारवाई करत असताना बराकपूर छावणीतील मंगल पांडे जे आहेत या मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या दृष्टीने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि या पहिल्या गोळीनेच बघा म्हणजे असं म्हणतात की मंगल पांडे यांनी झाडलेली जी पहिली गोळी आहे त्या पहिल्या गोळीने 1857च्या बंडाला सुरुवात झाली. अशा प्रकारे मंगल पांडे यांना अटक करण्यात आली आणि त्यांना फाशी देण्यात आली आणि ही बातमी अगदी वणव्यासारखी संपूर्ण भारतामध्ये पसरली आणि 1857च्या बंडाला सुरुवात झाली. म्हणजेच अशा प्रकारे मेरठ या ठिकाणी जे हिंदी सैन्य आहे त्या सैनिकांनी पूर्ण
पलटणच बंड करून उठली. सैनिक दिल्लीच्या रोखाने निघाले आणि अशा प्रकारे 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. बघा, म्हणजे दिल्ली 12 मे 1857 त्यांनी दिल्ली जिंकली आणि अशा प्रकारे मुघल बादशाह बहादूर शाह याच्याकडं लढ्याचं नेतृत्व दिलं आणि अशा प्रकारे 1857च्या बंडाला 1857चा जो स्वातंत्र्य लढा आहे त्या लढ्याला सुरुवात झाली. बघा, इथपर्यंतचा भाग आपण बघणार आहोत. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहोत.